परवीन जाधव तुम्ही यांना डावलता। आज त्यांचा बायोडाटा एवढा आहे की एका आमदाराच्या कामाला लाज होईल आणि आज तुम्ही उपल्यांना प्रवेश देता। काही लाचार लोक कटोरा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या दरवाजावर समोर उभे आता हे निवडणुकीतून बाहेर झालेले असा आमचा पूर्ण विश्वास आहे। भेदणार कसं? भारतीय जनता पार्टी ही नसानसात आहे। आपल्यासोबत माजी महापौर विनायक पांडे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। भाऊ, आज आपला भाजपमध्ये प्रवेश होतोय, मात्र हा प्रवेश होत असताना काही स्थानिकचे आमदार आहेत त्यांनी विरोध केलेला आहे, सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे आणि या कार्यालयाच्या बाहेर देखील ते आता गोंधळ त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते निर्माण करतात। आम्ही आत्ता आलेलो आहे, या गोष्टीची काही कल्पना नाही आहे आणि तो जरी वाद असेल तो अंतर्गत विषय आहे त्यांचा। आम्ही वरिष्ठांची चर्चा करून या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आलो। तुमचा संवाद कोणाशी झाला होता? पक्षश्रेष्ठींशी कोणाशी? गिरीश भाऊ आणि बाकीच्या इथल्या नेत्यांशी। तुमच्याच प्रवेशाला विरोध नेमका का केला, काय कारण असेल माहीत नाही, आता इच्छुक असेल करत असेल काय। आपल्याजवळ शाहू महाराज देखील आहे। महाराज, आपण खरं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, आज भाजपत जात आहे, मात्र तुमच्या पक्ष प्रवेशाला ऐकूनच या सगळ्या विरोध केला जातो। होत असेल, आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी बोलवलं, आम्हाला पालकमंत्र्यांनी बोलवलं, पदाधिकाऱ्यांनी सगळ्या अध्यक्षांपासून सगळ्यांशी चर्चा करून आणि मग आम्ही प्रवेश करतोय। सन्मानपूर्वक प्रवेश होणं अपेक्षित आहे, मात्र असा गोंधळ घातला जातो। नाही, गेली अनेक वर्ष आता मी काँग्रेसचं काम करतो। गेल्या 2-3 पिढ्यांपासून काँग्रेस सगळी धुरा जुन्या नाशकातली मी उचलून ती पार पाडलेली आहे आणि त्याच्यामुळे मग स्थानिक पदाधिकाऱ्यांचं किंवा याचं काही मतभेद असतील तर ते असू शकतात। परंतु तुम्हाला विरोध का केला जातो? काय जे लोक, मी गेली अनेक वर्ष, आमचा जो परिसर आहे पारंपरिक परिसर आहे, त्या परिसरामध्ये काँग्रेस पक्षाची धुरा मी गेली अनेक वर्ष तिथं समर्थपणे पेलत आहे आणि त्याच्यामुळे इतर पक्षाचे जे काही पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्याशी मोठे मतभेद हे होत असतात आणि ते पदाधिकाऱ्यांनी सगळं सांगितल्यामुळे आम्ही प्रवेश करतोय। तुम्हाला शब्द कोणी दिला होता प्रवेशात? सगळ्यांनी, सर्व पदाधिकारी, कोण? अध्यक्षांपासून पालकमंत्र्यांपासून जे पक्षप्रमुख आहेत, ज्यांना आता ह्या निवडणुकीसाठी मुख्य नेमलं आहे, आमदार आमचे राहुल भाऊ, सगळ्यांनी आम्हाला सांगितल्यानंतरच आम्ही प्रवेश करतोय। तुमच्या पक्ष प्रवेशाची चर्चा कोणाशी झाली होती? कोणाशी बोलणं करून? आम्ही एकत्रितच सगळी चर्चा केलेली होती आणि पक्षांनी ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी अंतिम शब्द दिल्यानंतरच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। ते तुमच्याकडे आले की तुम्ही त्यांच्याकडे गेले होते? दोन्ही मध्यभागी भेटलो। चर्चा आपल्यासोबत यतीन वाघ होते, हे खरं तर माजी महापौर आहे, मात्र पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नेमकं रोखलंय का? नेमकं अडवण्यात आलंय, काय कारण? हे पक्ष प्रवेशासाठी जाता का रोखलंय, काय कारण आहे? थांबा, कारण आहे ना, त्यांना पण माहिती आहे काय कारण आहे? काय कारण आहे? पोलीस काय सांगताय नेमकं? का आता कसं आहे का, मी काँग्रेसचं गेली अनेक वर्ष काम करतोय, हे शिवसेनेचं अनेक वर्ष काम करत आहे, तर गेली अनेक वर्ष निवडणुका असतील किंवा कामाचं हे असेल त्याच्यामध्ये पक्षीय किंवा हे विरोध असतो, तर ते आम्हाला पदाधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे का ते आम्ही बघू, तो तुमचा हे नाही, अंतर्गत आमचा प्रश्न आहे तो आम्ही सोडू। मात्र तुम्हाला भाजपच्या दारावर पोलिसांनी रोखून धरलंय ना? नाही, आम्हाला तसं रोखलेलं नाही। मग ते सांगताय ना अडवायला लावलंय म्हणून? नाही, आम्ही काय म्हणजे तसं नाही, कायदेशीर किंवा काही नाही, कोणी आम्हाला बोलवलं नाही, तसं नाही आहे। का जाऊ देत नाही पुढे? ती गर्दी जास्त झाली, थोडंसं क्लॅश होऊ नये म्हणून आम्ही काय क्लॅश होण्याची? सिक्युरिटी म्हणून ठीक आहे, आम्ही तिकडे DCP मॅडम आहेत, ते निर्णय घेतील, त्यांनी सांगितलं की थोडा वेळानं थांबावं यांना। ते म्हणतात क्लॅश होण्याची शक्यता, काय क्लॅश होणार? नाही, काही होणार नाही, काही क्लॅश होणार नाही। सर्व नाशिककर समजदार आहे, असे कोणत्याही प्रकारची भूमिका कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता करणार नाही। ते असते आणि त्याच्यामुळे काही असं खूप मोठं वैर निर्माण होईल किंवा काय, सगळी गावातलीच लोक आहेत, विविध पक्षात जरी असली तर ती एकमेकांशी नाळ जोडलेली आहे। आज जरी आम्ही असलो, म्हणजे आज सुपात असलो तर उद्या जात्यात आहे, ते उद्या जात्यात असले तर सुपात आहे, त्याच्यामुळं सगळ्यांना एकत्रितपणे काम करायचं आहे। नवे जुने वाद मिटेल का? 100% मिटेल।
आपण बघतोय अशा पद्धतीनं जे आहे या सगळ्या 99 पक्षांमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या या सगळ्या पक्ष प्रवेशातल्या पदाधिकाऱ्यांना पक्ष कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी रोखून धरलेला आहे. हा बंदोबस्त जो आहे तो देखील पोलिसांचा आपण बघतोय. हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्याबरोबर होते, त्यांनाही आपण विचारण्याचा प्रयत्न केला नेमकं का रोखण्यात आलेलं आहे. आपण इकडे पोलिसांचा हा बंदोबस्त हे आपण खरं तर ज्यांना प्रवेश दिला जातो त्यांना अशा पद्धतीनं पायघड्या टाकल्या जातात, मात्र इथं पोलिसांनी अशी साखळी जी आहे ती केलेली आहे. समोर माझ्या मागच्या बाजूला जे दृश्यांमध्ये दिसतंय ते वसंत स्मृती हे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे आणि वसंत स्मृतीच्या प्रवेशद्वारावरती प्रवेश करणाऱ्यांना अशा पद्धतीनं रोखून धरण्यात आलेलं आहे. पोलिसांनी अशा पद्धतीनं साखळी तयार केलेली आहे आणि पक्षामध्ये दोनही कार्यकर्ते आमनेसामने येणार नाही, अर्थात जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते हे आमनेसामने येणार नाही यासाठी अशा पद्धतीनं हे पोलीस जे आहेत ते आतमध्ये उभे आहे. त्या बाजूला समोरच्या बाजूला हे जे दृश्यांमध्ये दिसत आहे हे 99 पक्षामध्ये प्रवेश करू पाहणारे कार्यकर्ते आहेत, ज्यामध्ये विनायक पांडे आहे, शाहू खैरे आहेत, त्याचबरोबर यतीन वाघ आहेत आणि त्यांचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते पक्षप्रवेशासाठी आलेले आहे. मात्र त्यांचा प्रवेश होत असताना त्यांच्या प्रवेशाला मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांचा जो आहे तो विरोध आहे आणि त्यामुळे आपण ही सगळी दृश्य बघतोय. पोलिसांनी अशा पद्धतीनं एक साखळी जी आहे ती या परिसरामध्ये तयार केलेली आहे आणि आतमध्ये कोणाला जाऊ देत नाहीये आणि आतमध्ये आपण पुन्हा जाणार आहोत. आपल्या या सगळी ही दृश्य दाखवतोय. DCP मॅडम या ठिकाणी आलेला आहे, पोलीस अधिकारी अशा पद्धतीने या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि एका बाजूला आपण यांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहे पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या, दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि इकडे जय श्रीरामच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय विरोध करताय तुम्ही? काय विरोध करताय? काय चाललंय या नाशिकमध्ये? जे निष्ठावंत आहे, जे 10 वर्ष 20 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यासाठी त्यांनी शरीर झिजवलं, रक्त आटवलं, अशांना तुम्ही बाजूला ठेवता. जो आमचा एक कार्यकर्ता, हिंदू कार्यकर्ता 10 वर्षापासून नाशिक शहरात काम करतो, सागर देशमुख, तुम्ही याला डावलता. परवीन जाधव, तुम्ही यांना डावलता आणि सकल हिंदू समाजाची मोड बांधणारे सागर देशमुख, तुम्ही यांना तिकीट नाकारता. आज त्यांचा बायोडाटा एवढा आहे की एका आमदाराच्या कामाला लाज होईल आणि आज तुम्ही उपऱ्यांना प्रवेश देता. हा कोणता न्याय आहे? भारतीय जनता पार्टीच्या रवींद्र चव्हाणांना प्रश्न विचारू शकतोय मी. भारतीय जनता पार्टी प्रबोधन मंचासाठी प्रत्येक वेळी आमदारांच्यासाठी काम करत आलेलो आहे आणि काम करताना मी निवडणूक मतदान झाल्यावर 4थ्या तासाला फोन करून सांगणार आहे की तुम्ही 17,000 निवडून आलेला आहे. असा सकल हिंदू समाजाचा याच्यात बाहेर आहे. तुमची भूमिका काय आहे? तुमच्याच प्रभागामधले हे सगळे प्रवेश आहे आज आणि तुम्ही विरोध करताय. मी तुम्हाला सांगतो, आत्ताची परिस्थिती तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण जनता जनार्दन बघते. काही लाचार लोक कटोरा घेऊन भारतीय जनता पार्टीच्या दरवाजावर समोर उभे आणि त्या कटोऱ्याच्या समोर हा पैलवान त्यांच्या समोर उभा आहे कार्यकर्ता, तर त्यांना येऊ देणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमचे गिरीश भाऊ महाजन, आमदार देवेनीताई फरांदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि यांना ही कटोरा घेण्याची वेळ आली. आता हे निवडणुकीतून बाहेर झालेले असा आमचा पूर्ण विश्वास आहे. यांना जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या विरोधामध्ये ज्यांच्या विरोधात दंड थोपटताय त्यांना आता पायघड्या घातल्या जात आहे, प्रवेश दिला जातोय. हे बघा, पायघड्या वगैरे घातलेलं नाही, तुमच्या लक्षात नाही येते. ते दरवाजा वाजवताय, ते सांगताय दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, पण दरवाजाच्या समोर हा कार्यकर्ता उभा आहे, त्यामुळे त्यांचा दरवाजा उघडणार नाही. त्यांना खाली हात परत जावं लागेल आणि पुन्हा त्या काँग्रेस कमिटीच्या समोर कटोरा घेऊन अरे मला द्या, मला द्या, त्यांना ती वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ते हे चक्रव्यूह तुम्ही तयार केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी हे जे काही चक्रव्यूह तयार केलं हे भेदणार का ते? अजिबात. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आंदोलनातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्याला 500 काय आणि 1000 काय, तो पोळून आलेला आणि तापलेला कार्यकर्ता आहे. अहो भेदणार कसं? भारतीय जनता पार्टी ही नसानसात आहे आणि एवढे पण विरोधी असेल त्यांना आम्ही या उंबरठ्यावर पुढे जाऊ देणार नाही. जाऊन देणार, विरोध करणार, 100% विरोध करणार. कारण की 18 वर्ष 20 वर्ष आम्ही ज्या पक्षासाठी काम करतोय आणि ज्यांच्या विरोधात काम करतोय, आज ते हिंदूंच्या विरोधात उभे राहून हिंदुत्ववादी पोलीस बंदोबस्त बोलवलाय ना. राहू द्या ना, आम्ही पोलीस बंदोबस्त काम करताय, आम्ही आमचं काम करू. पोलिसांचं काम करताय, आम्ही आमचं काम करू. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तेवढा सक्षम आहे.